नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल अभिषेक गणगे व्लॉगमध्ये। चला तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात निसर्गरम्य मुळशी तालुक्याच्या रमणीय अशा एका ठिकाणी भाविकांच्या भक्तीचे अढळ श्रद्धास्थान असलेले स्वयंभू जागरूक असे नवसाला पावणारे पवित्र तीर्थक्षेत्र श्री म्हसोबा देवस्थान येथे। तर मित्रांनो, आत्ता माझ्यासोबत आहेत माझे वडील श्री रामहरी गणगे आणि त्यांचे मित्र श्री विनोद तापके। फायनली मित्रांनो, आत्ता आपण मंदिरापाशी पोचलो आहे आणि आमची गाडी पार्क करायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे गाडी पार्क करण्याची व्यवस्था पण चांगली प्रकारची आहे आणि सोबतही हार फुलांची दुकानेही आपल्याला पाहायला मिळतील। मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिराचा असा हा भव्य दिव्य परिसर आहे। चला तर मग आपण आता दर्शनाला जाऊयात। असावे।
मित्रांनो, आत्ताच दर्शन घेऊन झालं आहे आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकता, मंदिराच्या समोरच्याच बाजूला 2 उंच आणि भव्य अशा दीपमाळ आहेत. तर पूर्ण दगडामध्ये या दीपमाळ बांधण्यात आलेल्या आहेत. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे. मंदिरालगतच संस्थानचे भव्य असे भक्त निवास आहे. लांबून जर तुम्ही दर्शनाला येणार असाल तर तुमच्या राहण्याची उत्तम सोय येथे होऊ शकते. परतीच्या प्रवासाला निघत असताना मित्रांनो, भाताची हिरवीगार शेत दिसली. म्हटलं तुम्हालाही भाताची शेती दाखवावी. या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे इथे भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या परिसरातील श्री म्हसोबा देवाचे दर्शन घेऊन मानसिक समाधानाने परतत आहोत. यापुढेही पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल अभिषेक गणगे ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.